डीएसकेच्या एका घोटाळ्यातून दुसरा घोटाळा करण्याचा प्रयत्न होत असताना डीएसकेच्या ठेवीदारांना मात्र वाली उरलेला नाही। कारण गेल्या 6-7 वर्षांमध्ये डीएसकेचे एफडी होल्डर असतील, त्यांच्याकडे फ्लॅट बुक केलेले त्यांचे ग्राहक असतील किंवा इतर माध्यमातून डीएसकेकडे पैसे गुंतवलेले लोक असतील, त्यांच्या हाताला काहीही लागलेलं नाही। असेच काही डीएसकेचे ठेवीदार गुंतवणूकदार आपल्या सोबत आहेत। मॅडम, मला तुमचं नाव सांगा आणि इतक्या वर्षांमध्ये तुमच्यासारखे जवळपास 8 ते 9 हजार गुंतवणूकदार जे आहेत ज्यांना काही मिळालं नाही, तर नक्की काय परिस्थिती ओढवली त्यांच्यावरती, कसं त्यांचं सगळं पुढचं आयुष्य राहिलं? माझं नाव आहे शीला अरविंद खानोलकर। माझ्या एफडी पण आहेत आणि फ्लॅट पण बुक केलेला आहे। पण तो फ्लॅट जो बुक आहे तिथे डीएसकेच्या ह्याने आम्हाला अतिशय फसवलेलं आहे की त्याच्या नावावरच ती लँड नाही आहे, ती डिस्प्यूटमध्ये आहे आणि त्यांनी खोटं बोलून आमच्याकडनं कर्ज घेतलं। परत ह्याच्यामध्ये बँकेची पण चूक आहे, बँकेची आणि त्यांची हात मिळवणी आहे। आणि ह्याच्यामध्ये सिनियर सिटीजन कितीतरी लोक मेलेली आहेत उपचारावी ना, कारण पैसेच नाही आहेत त्यांच्याकडे। आमच्या मुलांना पण आता कर्ज मिळत नाही। सगळे प्रॉब्लेम आहेत आम्हाला, फक्त आम्ही बोलून दाखवू शकत नाही बाहेर। मुलाला का कर्ज मिळत नाही? कारण त्याच्या नावावरती घर बुक केलं होतं ना आम्ही। सिबिल हे झाला, आमच्या तिघांचं जॉईंटमध्ये होतं। असे कितीतरी लोक आहेत, पोरं जी तरुण मुलं आहेत त्यांची पूर्ण, परत त्यांना जर जॉब चेंज करायचा असेल तर जॉब चेंज करताना तुमचं सिबिल खराब असेल तर त्याला जॉब मिळत नाही। त्याला आधी पहिले पैसे भरायला लागतात, कुठून तरी कर्ज काढून, आता पुढचं जीवन काढायचं आहे। सगळे प्रॉब्लेम आहेत डीएसकेच्या। किती साली बुक केलं होतं फ्लॅट? ते 15 साली। हो। आता हे सिबिल खराब झाल्यामुळे दुसरी बँक कर्ज देते, आता देईल, पण ते कर्ज हे करायला ह्यांच्याकडनं आम्हाला 2 तर आमची कर्ज हे केलेली आहेत, त्यांनी घेतलेली। पण जर तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये आम्ही दिलेलं आहे की ते स्टेप वाईज पैसे घेतात, आम्ही बँकांकडनं कर्ज का घेतलं? बँक आम्हाला देईल का आमचा एखादा पेपर चुकीचा असेल तर? नाही देणार। मग आम्ही त्या बँकेवर विश्वास ठेवून घेतला की बँक हे करते म्हणजे इथे काही फ्रॉड होणार नाही, पण बँकेच्या लोकांनीच फ्रॉड केला आहे। बरोबर आहे। याचा अर्थ बँकेचे अधिकारी देखील यामध्ये सहभागी होते, ज्यामुळं बँक ऑफ महाराष्ट्राच्या 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक देखील झाली होती। आता नॅरेटिव्ह बदलण्याचा प्रयत्न होतोय। मात्र यामध्ये तुमच्यासारखे जे काही गुंतवणूकदार आहेत, मला तुमचं नाव सांगा, तुमचे किती पैसे आहेत, की फ्लॅट तुम्ही बुक केला आहे ते सांगा। आणि आता जे काही सुरू आहे की डीएसकेच्या मालमत्ता NCLTच्या मार्फत 4 बांधकाम व्यावसायिक विकत घेत आहेत, मात्र त्यांचं म्हणणं आहे की तुमच्यासारख्या ठेवीदारांचे पैसे देण्याची त्यांची जबाबदारी नाही आहे। तर तुमचं काय आकलन आहे या सगळ्याबाबत? नमस्कार, माझं नाव मिसेस रुपाली आंबेकर आहे। मी 2015मध्ये चैत्रबन पिरंगुट येथे प्रकल्प 2015मध्ये आधी घर पैसे नंतर अशा प्रकल्पामध्ये आम्ही बुकिंग केली होती। आम्ही तेव्हा ते 2015मध्ये घेतलं, आम्हाला 2018मध्ये पजेशन मिळणार आहे आणि पजेशन मिळेल तेव्हा तुमचा EMI चालू होईल या खात्रीने आम्ही, आणि आमचा तसा करार झाला होता डीएसकेसोबत, तशानुसार आम्ही तिकडे फ्लॅट बुक केला। आणि 2016मध्येच आम्हाला हे कळलं की असे सगळे प्रॉब्लेम झालेले आहेत। तेव्हा आम्ही डीएसकेसोबत बोललो, पण आमच्या पार्टनरशिप फर्ममध्ये त्यांनी चैत्रबनचा फ्लॅट आहे। आता ते सगळं ते सांगत आहेत की आम्ही हे लॉकडाऊन झालं, नंतर मग पैशांचे हे झालं, नंतर सगळं GST आलं, हे सगळं 2016 नंतर आलं आहे। आमचं बुकिंग होतं ते 2015चं होतं। मला असं वाटतं की आमची जी बुकिंग अमाऊंट होती, ॲक्च्युली ती बुकिंग अमाऊंटपेक्षा जास्त घेण्यात आली होती। आता ती बुकिंग अमाऊंट वरती कुठे केली त्याचा मला हे झालेलं आहे। मला डीएसकेना हेच सांगायचं आहे की आमचा हार्डन मनी आहे, आम्ही एक नोकरदार वर्ग आहोत, आमच्याकडे लिमिटेड टाईम आहे। लिमिटेड टाईममध्ये आम्हाला आमचं पूर्ण आयुष्य सेट करायचं आहे, आम्हाला आमचं भविष्य मुलांच्यासाठी पण हे करायचं आहे। जर आम्हाला आत्ताच आमचा सिबिल रेकॉर्ड, माझा आणि माझ्या मिस्टरांचा जॉईंट असल्यामुळे आमच्या दोघांचा सिबिल हे झालेला आहे, आम्हाला आता दुसरा फ्लॅट घेता येत नाही आहे। माझा मुलगा आता 12 भाड्याने राहता तुम्ही? नाही, माझा फ्लॅट आहे सासऱ्यांचा, तिकडे आम्ही राहतोय। माझा मुलगा आता 12वीला आहे, त्याला एज्युकेशनसाठी मला लोन काढायचं, ते मला आता शक्य होत नाही आहे। म्हणजे आमची अशी बिकट परिस्थिती झाली आहे की उठता बाद बसता बुक्की असा प्रकार झालेला आहे। आम्ही कोणापुढे काय बोलू नाही शकत। आता हे जे काही म्हणतायत की डीएसकेच्या प्रॉपर्टीज विकत घेण्याचा प्रयत्न करणारे, की तुमच्यासारख्या ठेवीदारांचा त्यांचा काही संबंध नाही आहे, तुम्हाला पैसे देणं त्यांना बंधनकारक नाही असं जे म्हणतायत, तर तुमच्याकडून जे पैसे घेतले गेले तर तेच या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये वापरण्यात आले ना? आमच्याकडनं पैसे घेतले, मग ते पैसे गेले कुठे?
माझा तेच प्रश्न आहे की आमच्याकडनं पैसे घेतले गेले कुठे. आम्ही पार्टनरशिप, आम्ही DSK बघून, आम्ही DSK पार्टनरशिप, DSK DL हे बघत नव्हतं. आम्ही DSK बघून हे फ्लॅट बुक केलेला आहे. मग आम्हाला का वेगळं टाकण्यात येत आहे, आम्हाला का वगळण्यात येत आहे. माझी शासनाला पण ही विनंती आहे की जसं तुम्ही DSK DLवरती लक्ष केंद्रित करता तसं तुम्ही पार्टनरशिपवरती पण फॉर्मवरती पण लक्ष केंद्रित करा. कारण का आम्ही पण पैसा तेवढाच तर मैदानात त्याच्यात टाकलेला आहे. आम्ही DSK बिल्डर म्हणून बघितलेलं आहे, आम्ही हे करून केलेलं. तर त्याच्यावरती आमची माझ्या शासनाला विनंती आहे की याच्यात तुम्ही लक्ष घालावं. म्हणजे तांत्रिक मुद्द्यांमध्ये या सामान्यांना अडकवून ठेवू नये. तुमचं नाव सांगा, तुम्ही कधी फ्लॅट बुक केलेला होता, कुठे बुक केलेला होता आणि पुढे काय झालं? नमस्कार, मी ओंकार माणगावकर. मी 2014मध्ये वयाच्या 25व्या वर्षी मयूरबन प्रोजेक्ट पिरंगुटमध्ये बुक केला होता. गेले 2014मध्ये. जवळपास 10 वर्ष झाली मी भाड्याच्या घरात राहतोय. अजून 10 वर्ष आता मला जॉबला लागून 15 वर्ष झाली. 15 वर्षामध्ये तुम्हाला या भाषेत सांगतो, दिलेला टॅक्सचा मला शासनाकडनं ह्या गोष्टी बाबतीत काही उपयोग नाही. मला रिलीफ काही नाही. माझा सिबिल स्कोअर हिट झालेला आहे. मला जॉब चेंज करताना प्रॉब्लेम येतो, मला विजाला प्रॉब्लेम येतो, मला लोन अप्लाय करताना प्रॉब्लेम येतो. प्रत्येक वेळी बँकेत गेल्यावर लोक अपराध्यासारखं बघतात की मीच कोणाचे ते पैसे मारलेले आहेत. आणि प्रत्येक जॉब चेंजच्या वेळी हा प्रश्न विचारतो की तुम्ही बँकेचे पैसे का थकवलेत. मी पैसे घेतलेच नाही तर थकवायचा संबंध काय आहे ना. मी वयाच्या 25व्या वर्षी माझ्या खिशातले 7-8 लाख रुपये घालून तिथं हे केलेलं आहे, बुक केलेलं आहे. ते गेले सोडून घर नाही मिळालं. 10 वर्ष झाली. 10 वर्ष कोण घराची वाट बघतं का सांगा. आणि ह्याच्यानंतर आता परत येऊन लोक सांगतात की मला कोणाचं काय बुडवायचं नाही आहे, मला तुमचं सगळं परत द्यायचं आहे. आता ह्याच्यानंतर जी चालू आहे ती प्रोसेस पण अजून डिले करायची. म्हणजे जे एकतर जे करायचं होतं ते केलं नाही. 1 महिना द्यायला पाहिजे होतं. लोक म्हणतात मार्च 2017पासून हप्ते रखडतायत DSKकडनं. करायचं असलं तर मार्चपासून जुलै ऑगस्टपर्यंत 5-6 महिने होते. त्या काळात जर त्यांनी एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या असत्या तर ते म्हणतात त्यांची व्हिक्टीमपेक्षा वाईट अवस्था आहे. सगळ्यात वाईट अवस्था आहे ज्या लोकांनी फ्लॅट घेतले त्या लोकांची. ते लोक अजूनही एक साईडला भाडं देत आहेत. काही लोकांना लोकांच्या हातापाया पडून शेवटी लोन मिळाले ते लोक हफ्ता देत आहेत, एक साईडला हे भाडं देत आहेत आणि एवढं सगळं करून त्यांच्या हातात घरं नाही. मग आता जे काही नवीन जे काही खरेदी करणारे व्यावसायिक आहेत त्यांचं म्हणणं आहे की आमचा काही संबंध नाही तुमच्यासारख्यांचे पैसे परत देण्याचा किंवा तुम्हाला घरं देण्याचा. त्यांचा संबंधच नाही ना. आम्ही त्या प्रोसेसमध्ये सुद्धा फॉर एक्झाम्पल आता जे 10 वर्षाचा थकीत EMI आहे तो EMI पण द्यायला पाहिजे हे आम्ही IRPला सांगितलं होतं. बेसिकली जो कोण रिझोल्युशन प्रोफेशनल होता त्याला पण मेल करून सांगितलं की बाबा तू DSKचं काम करतोयस ना तर DSKमध्ये हे सुद्धा पैसे देणं आहे DSK. त्यांचं ही वॉज लाईक नाही आम्हाला काय माहीत नाही. तर शासनाकडनं कुठंतरी या गोष्टींमध्ये इंटरव्हेन्शन करून जे काय खरंच अफेक्टेड लोक आहेत त्यांचे किती पैसे लुबाडले गेलेले आहेत याचा हिशोब काढून सॉल्व्ह करणं गरजेचं. विचारायचं की आता या सगळ्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला, DSKना आणि त्यांच्या कुटुंबियांना अटक झाली, 6 वर्ष तुरुंगात राहून ते सुटले. पण तुमच्यासारख्या ठेवीदारांच्या हाती परत काही लागलं का एवढ्या सगळ्या कालावधीमध्ये? आणि तुम्ही जेव्हा विचारता पोलीस असतील किंवा शासनाचे प्रतिनिधी असतील तर तुम्हाला काय उत्तर मिळतात? माझं नाव अरविंद खानोलकर. आम्ही त्यांच्या चैत्रबन प्रोजेक्टमध्ये पिरंगुटला फ्लॅट बुक केलेला होता. त्यावेळी आम्ही जे डिपॉझिट पण त्यांच्याकडे ठेवलं होतं अशा दृष्टीने का जो शेवटचा 10% भरायचा आहे तो आमच्याकडे असलेल्या पैशावरती थोडं व्याज मिळेल आणि मग राहिलेले पैसे असतील ते आपण देऊ शकतो पण ते काहीच झालेलं नाही आहे ना. तर त्यांनी आमचे 2 लाख रुपये जरी माझं डिपॉझिट असलं नॉमिनल फिगर होती अशा कोट्यावधी हे करणाऱ्या माणसाकडे अशा खूपशा लोकांचे जे पैसे छोटे छोटे होते ते सुद्धा त्यांनी कष्टाचे पैसे असतात म्हणजे त्यांच्यासाठी छोटी असेल पण तुम्ही कमवलेली मोठी आहे ती आणि त्याच्यावरती आम्ही टॅक्स भरलेला आहे. आणि अशा केसमध्ये गव्हर्नमेंटसुद्धा आम्हाला कुठल्याही परिस्थितीत मदत करत नाही आहे, विचारच करत नाही आहे. आमचे घेतलेले पैसे त्यांनी खाल्ले, आमचा घेतलेला टॅक्स हा गव्हर्नमेंट आम्हाला त्याच्यावरती कुठल्याही परिस्थितीत मार्ग काढायला तयार होत नाही आहे. अशा दृष्टिकोनातनं आता फक्त असा कधीतरी विचार येतो का आम्ही आत्महत्या करावी, कारण पुढचं आयुष्य काय आहे कोणालाच माहिती नाही आहे. मोठ्या कष्टाने तुम्ही कमवलेले पैसे, थोडा मुलांचा विचार केला असेल? मुलांचा विचार केलेला आहे आणि आता माझं वय 70 आहे.
किती दिवस आम्ही जगू शकणार आहोत? शेवटी हे कर्ज जे आहे ते सगळ्या मुलांच्याच नावावरती जाणार आहे. तो भार पुन्हा मुलांच्यावरती मुलांच्यावरती येणारच आहे, शक्यता येणार आहे ती. आणि हे जरी काय म्हणत असलेलं मला पैसे द्यायचे आहेत, तुमच्याकडे जर का पैसे होते त्यावेळी थोडे थोडे तरी का नाही दिले लोकांना? मग बरोबर आहे. आणि त्यावेळीच गोष्टी सावरायला हव्या होत्या. आता जे काही सुरू आहे की हे जे काही त्यांची कंपनी NCLTच्या मार्फत विकत घेण्याचे 4 बांधकाम व्यावसायिक प्रयत्न करतायत. आणि IBCचा हा तर प्रचंड घोटाळा आहे. कारण ज्या कंपनीमध्ये पैसे आलेले आहेत ते पैसे आले कुठून हाच विचार केला जात नाही आहे. एक्झॅक्टली. आम्ही म्हणतो आमचे जे पैसे तिकडे डायव्हर्ट केलेले आहेत त्यांनी ते पैसे बँकेकडनं आमचे घेतलेले पैसे सगळ्या दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये टाकलेले आहेत. आणि जिथे प्लीन झाली नाही ज्या प्रोजेक्टची तिथे बँकेने त्यांना एकरकमी पैसे दिलेले आहेत. जेव्हा ॲग्रीमेंटमध्ये क्लिअरली मेन्शन आहे का स्टेज वाईजच पैसे द्यायचे आहेत, मग बँकेने त्यांना एकरकमी का दिले पैसे? बरोबर, हा प्रश्न आहे. तुमचं नाव सांगा. आणि या सगळ्या व्यथा या सगळ्या ठेवीदारांनी सांगितल्या. प्रश्न आहे तो पुढं काय होणार? कारण DSK म्हणतायत की माझ्या मालमत्ता मला परत द्या, मग मी त्या डेव्हलप करून किंवा विकून ठेवीदारांचे पैसे देतो. मात्र NCLTने जो काही निर्णय दिला आहे तो असा दिला आहे की या DSKची जी कंपनी आहे तर ती अशदान ग्रुपनी ताब्यात घ्यायचं ठरवलेलं आहे. आणि फक्त सर्वोच्च न्यायालयामध्ये एक सुनावणी पेंडिंग आहे 10 मेपर्यंत. तर काय वाटतं हे सगळं? म्हणजे एक तर घोटाळा झालाच. सर्वप्रथम मी ABP माझाचा आणि मंदार तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही काल DS कुलकर्णी यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याकडनं महत्त्वाचा प्रश्न की हे भागीदारी संस्थेमध्ये जे कोण ठेवीदार आहेत त्यांचे पैसे देण्याची काय योजना आहे, नियोजन का आहे, त्याच्या बाबतीमध्ये त्यांचं मत आणि त्यांनी काय प्रयत्न करता आहेत हा अगदी मुळावरती तुम्ही त्याच्यात प्रश्न विचारला आणि त्याचं पहिलं सर्वात मी अभिनंदन करतो. भलं त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट अशी उत्तरं दिली नाहीत, पण एक आहे की त्यांचं जे काही इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी अर्धसत्य बोललेलं आहे. सत्याचा भाग एक एवढाच आहे त्याच्यामध्ये की IBC कायद्या अंतर्गत जी काही ही NCLT मार्फत आशदानला हस्तांतरित करण्याचा जो काही निर्णय झाला तो किती चुकीचा आहे. जेव्हा म्हणजे घोटाळा कसा होतो हे आपण मागच्या डिसेंबरमध्ये एक बाईट दिली होती, त्यावेळेला खुला केला होता की त्यांनी सेबीला जे कळवलं होतं आशदाननी, नवीन आता नाव बदललं त्याचं अलाउड कन्स्ट्रक्शन्स म्हणून, त्यांनी एक ठराव पास केला होता की ही आशदान जी कंपनी आहे ती दुसऱ्या कुणाला तरी विकायला बाजारात त्यांनी करू शकतात आणि 3,000 रुपये त्याची किंमतला ते विकतील असा तो त्यांनी ठराव केला आणि ठरावची प्रत सेबीला कळवली. त्यांनी परवानगी नाही, ती फक्त कळवण्याची जबाबदारी असते, ती कळवली. त्याच्यामध्ये स्टॉक एक्सचेंज असेल, सेबी असेल. म्हणजे ही जी काय 826 का 827 कोटीला जी काय DSK DL त्यांनी खरेदी कायद्याच्या चौकटीत बसून घेतलेले, हा कायदाच एकूण फ्रॉड आहे आणि मोठा स्कॅम आहे. इलेक्ट्रल बॉन्ड्सपेक्षा मोठा स्कॅम आहे. ह्याच्यावरती सगळ्या शासनाने आणि सगळ्या राजकीय पुढाऱ्यांनी पण लक्ष द्यावं. मध्यमवर्गीय बँकांचे पैसे जातात. ह्यात स्कॅम असा आहे की 827 कोटीला बीड करायचं, त्यात त्यांनी फक्त बिडिंगसाठी जी मार्जिन मनी अर्नेस्ट मनी म्हणतो ती 10 कोटी रुपये भरले. आणि जे DSK DLमध्ये जे बँकांमध्ये पैसे शिल्लक असतील त्याचाच पैसा वापर करून 30-40 कोटी रुपये द्यायचे आणि 6 महिन्यामध्ये ती कंपनी 3,000 कोटीला विकायची. म्हणजे 2,990 कोटी रुपये नफा, फक्त 10 कोटी स्वतःच्या खिशातून घालून 2,990 कोटी रुपये नफा कमवत असेल तर ह्याच्यापेक्षा कुठला मोठा घोटाळा आहे? मला वाटतं 2G कोल कॅम्प्स त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठा घोटाळा हा DSKचा एक अभ्यास करून त्याच्या बाबतीमध्ये आहे. कायद्याचं चौकट येईल तर पण हा कायदाच बेकायदेशीर आहे. सुप्रीम कोर्टाने हा कायदा रद्द करावा असा मी सर्वोच्च न्यायालयाला मी हात जोडून विनंती तुमच्या माध्यमातून करतो. याचा अभ्यास करावा आणि पाहिजे तर ही परत कंपनी रिस्टोर करावी. त्याच्या बाबतीमध्ये आम्हाला आमचे पैसे देण्याच्या बाबतीमध्ये हा एक त्याचा एक सत्य भाग त्यांनी सांगितला की हा घोटाळा होता. पण खोट्या ज्या काय बोललेल्या गोष्टी होत्या त्याच्या बाबतीमध्ये की 4 गोष्टी त्यात त्यांनी कारणं दिली की त्यांचा ॲक्सिडेंट झाला, दुसरा आहे त्याच्या बाबतीमध्ये GST आला, त्याच्यानंतर महारेरा आला, नोटबंदी आली. ह्या सगळ्या ज्या काय गोष्टी होत्या 2016 नंतर आल्या त्याच्या बाबतीमध्ये. आमच्याकडच्या आज आता ओमकार होता ज्यांनी फ्लॅट 2014 साली बुक केला होता पिरंगुटच्या साईडला DSK DLच्या अंडरचा 14मध्ये.
खानोलकर आहेत किंवा रुपालीताई आहेत आमच्या, त्यांनी 2015 साली फ्लॅट बुक केला होता पिरंगुटमध्ये भागीदारी संस्थेच्या अंडर. आता हे जे काय पैसे गोळा केले होते तेव्हा ना तर नोटबंदी होती, ना काय त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता, ना GST होती, ना रेरा आला होता. पण त्याही नंतर हे पैसे त्यांनी दुसरीकडे वळते केले. वळते कुठं केले? जुने कर्ज बँकांचे आणि इतर फेडण्यासाठी गेले किंवा यांनी मोठ्या व्याजाच्या रकमाच्या फेडण्यात गेले. पण त्यांनी इंटरव्ह्यूमध्ये कबूल केलं नाही. त्यांनी कारणं खापर फोडलं 4 वेगळ्या कारणासाठी. त्यांनी त्यांच्या आईच्या फोटोसमोर खरं बोलतात म्हणतं त्यांनी खरं तर त्याचं स्मरण करून सांगावं की तेव्हा 2015 साली जर काही पैसे घेतले होते, 14 साली घेतले होते, तर प्लिंथसुद्धा कंप्लीट नाही आहे. मग आमच्याकडनं बँकांचे पैसे, मला एकच आहे तपास अधिकाऱ्यांना, तुम्ही कधी पैसे दिले? मी 2015 साली फ्लॅट बुक केला होता. माझे 10% तेव्हा तिथं बुक केले, प्लस मी FD पण ठेवली त्याच्या बाबतीमध्ये की आपण जसं म्हटलं की पोझेशनच्या नंतर आपल्याला जे पैसे परत द्यायचे तर ती पैशाची नियोजन आपण त्यांच्याकडेच केली होती. मिळाले तुम्हाला वेळेवर? मला वेळेवरती पैसे मिळाले नाहीत. माझ्या आई वडिलांचे त्याच्यामध्ये मृत्यू झाला. आता त्यावेळेला मी DSKना मी 4 गोष्टी सांगतो. DSKना पण ते परत त्याच्यातून माध्यमातून ऐकू देत. मी त्यांना विनंती केली होती की माझे वडील आजारी आहेत, मला पैशाची गरज आहे. तेव्हा ते म्हटले आम्हाला पैसे देता येत नाही, ॲग्रीमेंट कॅन्सल करता येत नाही. तर त्यांना मी विनंती केली की तुमच्या नावावरती प्रमोटर कोट्यातले जे काही डिबेंचर्स आहेत तेवढी बाजार ते लिस्टेड होते, शेअर्स अँड डिबेंचर्स स्टॉक एक्सचेंजवरती लिस्टेड होते. तर म्हटलं मला तेवढ्या माझे क्लेम आहेत तेवढे तुम्ही मला डिबेंचर्स द्या किंवा शेअर्स द्या, मी ते बाजारात विकेन, मला माझ्या आईवडिलांना त्याच्यावरती उपचार करता येईल. तेव्हा त्यांनी मला सांगितलं तुला मी काय शेअर्स अँड डिबेंचर्स देऊ शकत नाही, तुला पाहिजे असतील आमच्या शेअर्स अँड डिबेंचर्स तर तू बाजारातून स्टॉक एक्सचेंजमधून घे. माझ्याकडे पैसे असते तर मी तुमचे शेअर डिबेंचर्स कशाला घेऊ, मला पैसे पाहिजे तर माझ्या आईवडिलांच्या उपचारासाठी. दुर्दैवाने वडील 2017 साली गेले. त्यानंतर सुद्धा त्यांना मी मागितलं की माझ्या आईला उपचारासाठी माझ्याकडे कार नव्हती. तर मी म्हटलं तुमच्याकडची 2nd हँड 3rd हँड गाडी मला तुम्ही द्या वापरायला, मला त्याच्यासाठी, आणि त्याची माझ्या पैशातून वळते करून घ्या. ते सुद्धा त्यांनी 2nd हँड 3rd हँड गाडीसुद्धा द्यायला नकार दिला. पण आज काय झालं, कर्माची फळ बघा. मी मागितलेले डिबेंचर्स त्यांनी दिले नाहीत मला किंवा शेअर्स त्यांनी मला दिले नाहीत. त्याची DSKDL जेव्हा हस्तांतरित झाली आस्थानकडे, त्यांच्या नावावरती जे प्रमोटर कोट्यामधले जे काही शेअर्स अँड डिबेंचर्स होते त्याची किंमत 0 झाली. म्हणजे मला दिलं नाही, माझ्या गरजाला माझ्या आईवडिलांना वाचवायला देऊ शकले नाही, त्याची किंमत 0 झाली. मी कार मागितली वापरण्यासाठी, माझ्या आईवडिलांच्या उपचारासाठी, प्रवासाला करण्यासाठी सोलापूर, सांगली, कोल्हापूरला, ती दिली नाही. ती सुद्धा गाड्या आज शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये जर पाहिले तर ते सडून गेल्या, त्याची किंमत भंगारात काही येणार नाहीत पैसे अशी झाली. किंवा त्यांच्या बंगल्यामध्ये आता एक गाडी कार उभी आहे, त्या कारचं इंजिन चोरीला गेलेलं आहे, त्याच्यातले टायरी रिम चोरीला गेलेत, 2 व्हीलर आहे ती सुद्धा भंगारात, म्हणजे सांगाडा उभा आहेत. मग आज लोकांना जर तळतात, मग तेच माझं म्हणणं आहे DS कुलकर्णी, आपण 2015-16 साली जर काय आपल्या प्रॉपर्टी विकायला सुरुवात केली असती, लोकांचे पैसे द्यायला सुरुवात केली असते, आपला राहता बंगला, तुम्ही म्हटलं नातवाला मी गिफ्ट दिले, हो ते मला म्हटले नातू काय म्हणेल, आजोबांनी काहीच ठेवलं नाही, हो नातू अजून त्याचं शेंबूड पुसणं त्याला जमत नव्हतं. पण आमच्यासारख्यांना आमचं आयुष्य उद्ध्वस्त होत होतं. आमच्यासाठी त्यावेळेला आमचे आईवडील महत्त्वाचे होते, आमचं आरोग्याचं आम्हाला माहिती होतं, तर आम्हाला पैसे मदत केली असती. आज हाच ठेवीदार तुमच्या पाठीशी उभा राहिला असता, तुमच्या क्राऊड फंडिंगसाठी तुम्हाला 200 कोटी रुपये उभे केले असते. लोकांनी का नाही दिले त्याच्यामध्ये? बरं, मला एक शासनाला प्रश्न आहे. त्यांनी ज्या कालच्या इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं की त्यांनी क्राऊड फंडिंग माध्यमातून 25 लाख रुपये गोळा केले, हे तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये दिलेलं आहे. आता 25 लाख रुपये जर ते गेले होते तर ते कुठल्याही कोर्टामध्ये जमा नाही दिसत किंवा आमच्याकडे ते आले नाहीत. मग ते कोर्टाने का कोणी त्याच्यामध्ये हडप केला हा शासनाने पण द्यावा. आणि तत्कालीन त्यावेळेस मुख्यमंत्री गृहमंत्री पण होते. आज देवेंद्र फडणवीस जर पुण्यात येत असतील तर त्यांनी हा माझा इंटरव्ह्यू जरूर पाहावा. मी 10 वेळा त्यांच्याकडे नागपूरच्या घरी जाऊन आलो आहे, त्यांना पत्र दिलेत, नागपूरच्या घरी जाऊन, मुंबईला भेटलो, त्यांच्या PAकडे जाऊन 10 वेळाला भेटलेलं, मुंबईत मंत्रालयामध्ये जाऊन देखील, विरोधी पक्ष असताना देखील किंवा सत्तेत आत्ता असताना देखील. पुण्यामध्ये मागच्या वर्षी गणपतीच्या वेळेला त्यांना फिरताना त्यांच्या मागे मागे फिरून आयुक्तांनी, पोलीस आयुक्तांनी मला परवानगी दिली होती. त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला की आमच्या ह्या काय गोष्टी जरा ऐका, आम्हाला सांगा, ह्या गोष्टीतून ह्यातून मुक्त करा. पण तपासच एकूण बोगस झाला, पैसे कुठं गेलेत हे कळलं नाही. मग जर ठेवीदारांना तुम्ही जर काय त्याच्यावरती वारं सोडणार असाल तर हा निर्णय तुम्ही करा. तुम्ही आज फिरताय, आज मी म्हणतो इथले आमदार आणि खासदार जे काही होते आजी माजी त्याच्यामध्ये आता सगळे माजी झाले. सगळ्यांनी मी आमदार खासदारांकडे गेलो होतो, प्रत्येकजण त्याच्यातून अंग झटकत होतो, कोणीही घेतलं नाही. आणि मागच्या वर्षी 2022ला आम्ही आंदोलनं केली. मंदार तुम्हाला मी सांगतो, आम्ही फ्लॅटधारकांनी
कसबा मतदारसंघातच आंदोलनं जास्त केली. म्हणजे तुमचा अलकाचा चौक असू दे, दगडूशेठ हलवाईचा चौक असू दे किंवा चितळ्यांचा ते बाजीराव रोडचं दुकान असू दे, तिथं आम्ही आंदोलनं केली. या आंदोलनाचा फटका निवडणुकीत नक्की बसला. हा तर लोकांना कळला की आम्ही त्या मतदारसंघातून आमचा आवाज उठवला, जनतेने आम्हाला दिलं, त्यांचा असलेला उमेदवार पडला. हे त्यांनी त्याचा समजून घ्यावं की लोकांच्या वेदना काय आहेत आणि हे 2024ला देखील बदलेल असं मला वाटतं. लोकांनी ह्याच्यातून समजून घ्यावं. मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना वेळ होत नसेल, गृहमंत्र्यांना सामान्य लोकांच्या वेदना समजत नसतील, नुसते येऊन नुसतं फेऱ्या मारायच्या. सामान्यांच्या प्रश्नांकडे तुम्ही, आणि सामान्य आम्ही लोकांना गटर आणि हे मागत नाही, कॉर्पोरेशनच्या मागत नाही. आम्ही मागतोय काय, जे शासन दरबारी म्हणजे महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे ज्या काही प्रलंबित आमच्यासाठी जे पाहिजेत, माझं म्हणणे ठेवीदारांसाठीच्या बाबतीमध्ये जसं बँकांमध्ये डिपॉझिट इन्शुरन्स आहे, तसे या कॉर्पोरेटच्या पण डिपॉझिटसाठी, डिबेंचरसाठी एक इन्शुरन्सची स्कीम हे कोणी करायचं, हे सगळं केंद्र सरकारने, राज्य सरकारने त्याच्यासाठी जर त्याच्यासाठी पॉलिसी असतात, ह्या पॉलिसी करणं. मला विचारा तुम्ही, माझी इच्छा आहे उभारण्याची, पण लोक मला सपोर्ट करणार नाहीत. माझं म्हणणं आहे की मला देखील उभारण्याची इच्छा असेल, लोकांच्यासाठी मी लढण्याची तयारी आहे का लोकांची तयारी सांगू देत त्याला, मी उभा राहून यांना सांगून देईन. मागचा उमेदवार पडला, आता काय आहेत हे त्यांनी समजून घ्यावं. हा थोडक्यात धोक्याचा इशारा आहे. किती पैसे खर्च केले तर निवडून येत नाही, लोक जनतेच्या मागे उभे राहतात आणि काम करणारा व्यक्ती हवा त्याच्या बाबतीमध्ये. हे झालं राजकारण, पण आता हे सगळं सुरू आहे. अगदी अंतिम टप्प्यामध्ये DSKच्या या 11 मालमत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्या जर गेल्या तर मग पुढं जे आहे ते आणखी सगळं तुमच्यासारख्या ठेवीदारांचा अडचणीचं होणार आहे. कितपत अपेक्षा आहे आता ह्या सगळ्या तुमच्या आयुष्याच्या टप्प्यावरती? 70मध्ये आहात तुम्ही. अपेक्षा आहे, पण त्या पूर्ण होतील ह्याची शाश्वती नाही आहे. कारण केंद्र सरकार काय किंवा आमचं महाराष्ट्रातलं सरकार काय, आज सगळ्या सिनियर सिटीजन सगळे त्याच्यामध्ये अडकलेले आहेत, सगळ्या सुशिक्षित लोक अडकलेले आहेत आणि हे फसवलं आहे. बँकांच्या मार्फतच फसवलं गेलं आहे. कारण त्यांच्या ह्याच्यात ते डिनाय करतात बँकवाले. पण जेव्हा आम्ही हे घर बुक करायला गेलो होतो तेव्हा तिकडे या तिन्ही बँकांचे स्टॉल होते, ती मॅनेजर सगळे तिकडे होते आणि त्या लोकांमार्फत इकडे लोन मिळालं ह्याच्या करून असं करून या 3 लोकांमार्फत, 3 बँकांमार्फत झालेलं आहे. PNB पहिली, टाटा आणि HDFC हे 3 बँकांचे तिकडे स्टॉल होते आणि त्याच्या थ्रू आम्ही फसवलो गेलो. आम्ही गेलो कशासाठी? बरं, काल तुम्ही इंटरव्ह्यू घेतला, आम्ही बघितला तो इंटरव्ह्यू. त्याच्यात एवढ्या मगरुरीने DSK बोलतायत की मी कागद जजच्या तोंडावर फेकतो. हे योग्य वाटलं का तुम्हाला? बरोबर आहे. पण महत्त्वाचा एक प्रश्न तो राहिला मगाशी की जेव्हा आता अजदानकडे ती हस्तांतरित IBC कायदा अंदर झालेली आहे, मी म्हटलं तो घोटाळा आहे, तो तर झालाच, पण त्याच्या बाबतीमध्ये जेव्हा हे 826 कोटीला घेऊन जेव्हा 3000 कोटीला विकतायत, त्याच्यामध्ये हा क्लिअर आहे की सुप्रीम कोर्टाने ह्याच्यामध्ये करावं. पण सगळ्यात महत्त्वाचा एक भाग आहे की आम्ही म्हणतोय तर सोडून द्या, तपास यंत्रणा म्हणजे ED, एन्फोर्समेंट डायरेक्टरेट आणि EOW ह्यांच्या तपासामध्ये त्यांनी काय रिपोर्ट दिलेला आहे की या भागीदारी संस्थेतून पैसे गोळा केले आणि ते पैसे गोळा करून ड्रीम सिटी किंवा इतर जमिनी DSKDLच्या नावावरती घेतल्या. हा जर तपासात दिसत असेल आणि त्यानंतर ते पैसे DSKDLची अजदानच्या हातामध्ये हस्तांतरित करून तिथं घोटाळा करायला लावत असतील, मग कायदा त्यांना परवानगी देत असेल, त्याच्यासारखं दुर्दैव काय आहे? तर माझं हात जोडून विनंती आहे सुप्रीम कोर्टाला की तातडीने ह्याच्यावरती बंदी घाला आणि परत रिस्टोर करा DSKDL. आम्हाला DSKशी वैयक्तिक आमचं नाही आहे, आम्हाला लोकांच्या ठेवी, आम्हाला आमच्यामध्ये ठेवी मिळणं गरजेचं आहे. त्यांना शिक्षा काय होती त्याच्यापेक्षा लोकांच्या ठेवी हे मिळणं गरजेचं आहे. त्यामुळे लोकांना त्याच्या बाबतीमध्ये जो काय आता होतोय हा थांबवावा सुप्रीम कोर्टाने आणि परत आम्हाला न्याय मिळवून द्यावा. हे सगळं प्रकरण कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न होतो आहे आणि वेगवेगळी कारणं दिली जात आहेत की DSKनी पैसे एका कंपनीच्या मार्फत घेतले आणि गुंतवले दुसऱ्या कंपनीमध्ये, मात्र आम्ही अमुकच फक्त कंपनी खरेदी केली आहे, त्यामुळे त्यावरती ज्या लायबिलिटी आहेत त्याच्याशीच फक्त आमचं देणं लागतं, इतरांशी आमचा काही संबंध नाही. पण हे झालं तांत्रिक बाबतीमध्ये जे काही आहे ते लोकांना अडकवणं. लोकांचा प्रश्न एकच आहे की आम्ही आमच्या हक्काचा पैसा जो गुंतवला आहे तो आम्हाला परत मिळाला आहे का? ज्याचं उत्तर नाही आहे. कॅमेरामन राजेश बिळकरसह मंदार गुंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.